सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे आज पुरोगामी विचारधार असलेल्या विविध संघटनांतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीणदादा गायकवाड हे आपल्या नियोजित कार्यक्रमानिमित्त रविवार दिनांक 13 जुलै 2025 रोजी अक्कलकोट येथे गेले असता दीपक काटे नावाचा गुंड व त्याच्या सहकारी गुंडांनी माननीय प्रवीणदादा गायकवाड यांना जीवे मारण्याच्या हेतूने शाईफेक करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या निषेधार्थ आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। इंदापूर तालुक्यातील रहिवासी असलेला दीपक काटे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर हत्येचा, खंडणीचा, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। शिवधर्म फाउंडेशन नावाच्या संघटनेच्या नावाखाली गुन्हेगारी करणाऱ्या तरुणांना एकत्र करून त्याने गुन्हेगारांची टोळी निर्माण केली। त्याच्या संघटनेत टोळीत असणाऱ्या तरुणांवर विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत। या सर्व गुन्ह्यांची चौकशी करून दीपक काटे आणि त्यांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करावा, तसेच त्याला असलेल्या पाठबळाची राजकीय चौकशी करावी। नेहमीच हिंदू मुस्लिम धार्मिक वातावरण बिघडवण्याच्या संबंधाने चिथावणीखोर विधाने करणाऱ्या मनोहर भिडे याचा तो धारकरी असल्याचं, तसेच भाजपचा पदाधिकारी असल्याचे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्याची जवळीक असल्याची माहिती सोशल मीडियावरील पोस्टवरून दिसत आहे। त्या दृष्टीने ही पोलिसांनी तपास करावा। संभाजी ब्रिगेड ही संघटना शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून शिवश्री प्रवीणदादा गायकवाड हे परिवर्तनवादी विचारांची पेरणी करत आहेत। झालेला हल्ला हा नियोजित कटाचा भाग असून त्या कटाच्या सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी, अशा आशयाचे निवेदन पाचोरा तहसीलदार व पाचोरा पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव। राजकीय पक्षांच्या अराजकीय संघटनांनी ज्यांनी आमच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला अशा सर्व राजकीय सामाजिक पुरोगामी चळवळीच्या, जसे की मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, बामसेफ असेल, विविध सामाजिक संघटना असतील, समता सैनिक दल असेल किंवा इतर आंबेडकरी पुरोगामी महाराष्ट्रातल्या चळवळीत काम करणाऱ्या ज्या पदाधिकारी असतील, संघटना असतील, अशा सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मी आजच्या या धरणे आंदोलनाच्या औचित्य साधून सर्वांचे आभार व्यक्त करतो व पुढील आंदोलन कसं आपल्याला सुरळीत पद्धतीने नियोजनबद्ध करण्यात येईल अशा संदर्भातल्या या ठिकाणी चर्चा घडून आलेल्या आहेत। म्हणून आजचं हे आंदोलन आदरणीय सुनीलदादा शिंदे, ज्येष्ठ पाचोरा तालुक्याचे विचारवंत खलीलदादा देशमुख अशा प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचं हे आंदोलन शांततेत, लोकशाही मार्गात, कायदा सुव्यवस्थेला कुठलंही गालबोट न टाकता समाप्त झालेलं आहे, असं मी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतो। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनुसार या राज्यामध्ये अनेक संघटना गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत। त्या संघटनांच्यामध्ये संभाजी ब्रिगेड नावाची एक संघटना अनेक वर्षापासून लोकांमध्ये प्रबोधन करणं, वेळोवेळी निर्माण होणाऱ्या प्रश्नांवरती आंदोलनं करणं, अशा स्वरूपाचं काम गेल्या अनेक वर्षापासून करते आहे। या शहरात, तालुक्यात आणि परिसरात, जिल्ह्यात देखील असंख्य कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत। या संभाजी ब्रिगेड या संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जात्यांध धर्मांध लोकांनी जो हल्ला केला, त्यांच्या तोंडाला काळं फासलं, मारहाण केली, अपमान केला, अवमान केला, ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी आहे। या घटनेचा आम्ही निषेध करतोच आहोत आणि हा निषेध गावोगावी वेगवेगळ्या पद्धतीने पुरोगामी कार्यकर्ते करतायत। आज त्याचाच एक भाग म्हणून पाचोरा शहरामध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी हे निषेध आंदोलन, धरणे आंदोलन, एक दिवसाचं आंदोलन या तहसील कचेरीसमोर, प्रांताधिकारी कचेरीसमोर, पोलीस स्टेशनच्या समोर या ठिकाणी संपन्न केलं।